रवींद्रचे बाबा. आलो आलो. काय झाले काय झाले काय झाले? कुठे आहे कुठे आहे? कोण कुठे आहे? काय उंदीर आलाय ना? हो हो ते पाहुणे आले का विचारत होते हो. हे असं ओरडून तुझं म्हणजे ना खरं एक एक काय ग. आणि हे बघ ते पाहुणे आहेत ते उडत येणार नाहीये. आले की दारवाची बेल वाजवतील कळलं? बेल वाजली? बेल नाही वाजली. आपला मुलगा वाजलाय हा धाकटा. मॉम डॅड चिल यार रिलॅक्स. एवढं कशाला पॅनिक होत आहे? नाही म्हणजे तुम्हाला माहिती नसेल पण तुम्हाला चुकून झालेला हा मुलगा तुम्हाला ठरून झालेल्या मुलाच्या चुकीच्या वागण्यातून तुम्हाला सावरणार आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहेस रे तू? हा असं काही बोलायला लागलं ना की धडधडतं मला. मला पण. एक मिनिट मी फक्त तुमचं मॉरल बूस्ट करणार आहे. नको रे बा. तू फक्त काही न बोलता नुसतं उभं राहिलास ना गप्प तरी आमचा धीर वाढतो बर का. आधी इकडे राहील महत्वाचं राहील. ते पोहे कसे झालेत सांगा. वा तू आज पोहे केलेस? आपला मुलगा दाखवायचा कार्यक्रम आहे वाटतं. अरे नाही लक्षात आलं माझ्या. आता आता मी कसं असं बोलता. मी उपमा करते नको पटकन. नको नको नको. आता कशाला उपमा करतेस? आता तू तो रवा भाजणार कधी? सगळ्या पुढच्या गोष्टी करणार कधी? अरे देवा. हे बघ अरे 4 वाजलेत. पाहुणे कधी पण येऊन थांबतील. पण आता काय करू? एक पोहे मिनिट झाले, काय करायचं? आई आई पॅनिक होऊ नको. एक मिनिट. त्या पोह्यांचा आता उपमा होऊ शकत नाही आणि या पोह्यांना मी काही उपमा देऊ शकत नाही. तरी पण खाऊ का? चांगले अप्रतिम झालेत पोहे. ओके हो का? बरं. तुम्ही का का वाईला त्रास देता? हा म्हणजे फक्त बघाबघीच्या कार्यक्रमालाच पोहे करतात का? इतर वेळेस खात असताना सकाळी नाश्त्याला. आले आले आले. जा ना जा ना पटकन दरवाजा उघडा ना. जा. तू नुसतं ओरडाआरडी करण्यापेक्षा जाऊन दार उघड ना. मला नका सांगू असं की तुम्ही जा पटकन. पण मलाही माझ्या जीवाची माझ्या शिलाची काही पर्वा आहे की नाही? तुम्हाला कशाला असायला पाहिजे? त्यासाठी भीती भीती सगळी ती सौमित्राला आहे. तुम्ही जा. अगं ते तसं अरे अरे तुम्ही का काय एवढे पॅनिक होताय? हे बघ आई दरवाजावर अतिरेकी बॉम्ब घेऊन आलेले नाहीये. दमयंती लेले नावाच्या 40 वर्षाच्या एक बाई आल्यात फक्त. मी आहे ना. कशाला टेन्शन घेत आहे? काय रे मुला असा काय पाहतोयस? आणि असं काय बघतोयस माझ्याकडे भूत पाहिल्यासारखा? नाही म्हणजे तुम्हीच येणार होतात ना एकट्या. मग या पण आल्यात का तुमच्या सोबत? का तिनं आत आलेलं चालणार नाहीये का? ओ नाही नाही मी असं कुठे म्हणालो. चालेल ना पण आहेत कोणी? खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही सॉरी. इट्स ओके. हे अरे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.